अक्षय, डॉक्टरांकडून काही अधिक माहिती मिळू शकली आहे का? या चाचण्या नेमक्या कोणत्या असणार आहेत त्या संदर्भात काही अपडेट येत आहेत का समोर? तर निश्चित गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर शरद पवार हे बारामतीमध्ये होते. अनेक वेळा बारामती त्यांचं निवासस्थान असेल, तिथून विद्याप्रतिष्ठान किंवा सहयोग सोसायटी या ठिकाणी ते जात होते. अनेक वेळा त्यांचे जे दौरे आहेत ते देखील अत्यंत व्यस्त होते. आणि आता आज आपण जर सकाळी बघितलं तर त्यांची प्रकृती आहे ती काहीशी बिघडली होती. आज मुख्य म्हणजे त्यांना मोठ्या प्रमाणावर खोकल्याचा त्रास जो आहे तो जाणवत होता. आणि सकाळी आपण जर पाहिलं तर याच खोकल्याच्या त्रासामुळे त्यांना कोणालाही भेटता आले नाही. राज्यातल्या अनेक कानाकोपऱ्यातले लोक त्यांना आज सकाळी बारामतीमध्ये भेटण्यासाठी आले होते. मात्र खोकल्याचा त्रास असल्याने त्यांना आज तिथे कोणालाही भेटता आलं नाही. प्राथमिक तपासणी जी आहे ती बारामतीतल्या डॉक्टरांनी केली होती. मात्र पुढील उपचारासाठी, पुढील तपासणीसाठी रुग्णालयाकडनं रुबी हॉस्पिटलमध्ये असं त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे. आणि काही वेळातच प्राथमिक उपचार झाल्यानंतर रुबी हॉल प्रशासनाकडनं एक मेडिकल बुलेटिन देखील जारी करण्यात येईल. आणि त्यावेळेला पूर्ण रिझन जे आहेत ते स्पष्ट होतील. नेमकं शरद पवारांना कुठला त्रास होतोय, कुठल्या चाचण्या त्यांच्यावर केल्या जाणार आहेत. मात्र सध्या आपण जर चित्र बघितलं तर शरद पवार हे स्वतः त्यांच्या गाडीतून उतरून रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे कुठेही नथिंग अपडेट जो आहे तो शरद पवार यांच्या निकटवर्तीयांकडनं आपल्याला देण्यात आलेला आहे. नथिंग टू वरी याचा अर्थ कुठल्याही चिंताजनक परिस्थिती नाहीये. फक्त खोकल्याचा त्रास असल्यामुळे शरद पवार यांना रुबी हॉस्पिटलमध्ये आता प्राथमिक उपचार त्यांच्यावर केले जाणार आहेत. जर लागली गरज तर त्यांच्यावर जी चाचण्या आहेत त्या देखील केल्या जातील. मात्र आता आपण लेटेस्ट अपडेट ही म्हणावी लागेल की शरद पवार आता रुग्णालयात दाखल झालेले आहेत. आणि रुबी हॉलमधले जे नामांकित आणि जे प्रसिद्ध डॉक्टर आहेत त्यांच्याकडून शरद पवारांवर उपचार करण्यात येतील. आणि काही वेळातच नेमकं कारण काय आहे, नेमकं प्रकृतीत काय कशा आहे याचं कारण जे आहे ते मेडिकल बुलेटिनद्वारे आपल्याला स्पष्ट होईल. अक्षय, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांना श्वसनाचा देखील त्रास होत होता असं म्हटलं जात होतं. त्या संदर्भात काही अधिक माहिती मिळू शकली आहे का? आणि हे जे मेडिकल बुलेटिन आहे ते साधारण किती वाजता समोर येऊ शकतं? निश्चित आपण जर बघितलं तर रुबी हॉल प्रशासनाशी आपली बोलणी जी आहे ती साधारण 15 ते 20 मिनिटांपूर्वी झाली होती. आणि त्या वेळातच शरद पवार जे आहेत ते आता रुग्णालयात दाखल झालेले आहेत. रुबी हॉस्पिटलचे डॉक्टर परवेज ग्रँड जे सगळ्यात मुख्य डॉक्टर आहेत ते देखील या ठिकाणी आहेत. आणि ते स्वतः शरद पवार यांना बघणार आहेत. परवेज ग्रँड सोबत अनेक प्रसिद्ध आणि नामांकित तेवढेच कौशल्य असलेले डॉक्टर जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे पुढच्या 1 तासाच्या आतमध्ये आपल्याला मेडिकल बुलेटिन देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या तरी आपल्याला माहिती मिळालेल्यानुसार शरद पवार यांना खोकल्याचा मोठ्या प्रमाणावर सकाळपासून त्रास होत होता. आणि त्यामुळे काही पुढील उपचारासाठी रुबी हॉल प्रशासनाकडून आता त्यांच्यावर उपचार जे आहेत ते सुरू करण्यात येतील. बारामतीमधल्या काही प्राथमिक रित्या ज्या त्यांच्या तपासण्या केल्या गेल्या होत्या तेव्हा देखील त्यांना हाच त्रास जाणवत असल्यामुळे आता त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये पुढच्या उपचारासाठी, पुढच्या सगळ्या चाचण्या आहेत त्यांच्यासाठी आता त्यांना दाखल करण्यात आले. नक्कीच अक्षय, आपण पाहू शकतोय शरद पवारांसोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील सोबत आहेत. कुटुंबातले आणखी कोणते सदस्य सध्या पवारांसोबत पुण्यात दाखल झाले? आपण जर पाहिलं तर शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आहेत. सुप्रिया सुळे त्यांच्या कन्या ज्या आहेत त्या देखील त्यांच्यासोबत आहेत. सुप्रिया सुळे शरद पवार हे खरं तर आज बारामतीमध्ये होते. त्यांचा नियोजित दौरा जो होता तो आज मुंबईचा होता. मात्र अचानक सकाळी खोकल्याचा त्रास जाणवल्यामुळे शरद पवार यांनी मुंबईला जाण्याचा दौरा जो आहे तो पूर्णपणे रद्द केला. अनेक लोक जे भेटायला आले होते त्यांनाही शरद पवार जे आहेत ते भेटू शकलेले नाही. खोकल्याचा त्रास जो आहे तो त्यांना आज सकाळपासून सतावत होता. आणि त्याच खोकल्याच्या अनुषंगाने आज एक स्वतंत्र नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय शरद पवार यांची तब्येत बिघडलेली आहे, त्यांना श्वसनाचा आणि खोकल्याचा त्रास जाणवतो.